नगर परिषद भरती 2024साठी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट साईडवर उपलब्ध झालेली आहे। तर कोणत्या पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे याबद्दलचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते सोबत घेऊन जायचे हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, आजची अपडेट आहे 24 जून 2024ची। तर बघा, नगर परिषद प्रशासक संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023च्या प्रारूप निवड सूचीत नमूद उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी बाबत हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर तुम्हाला संपूर्ण जे कागदपत्र हे घेऊन जावं लागणार आहे आणि कागदपत्रामध्ये जे प्रपत्र दिलेलं आहे त्यावरती जे डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि सर्व डॉक्युमेंट्सवर तुमची स्वाक्षरी सुद्धा करायची आहे। आणि इथे तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे, हा ॲड्रेस तुम्ही नोट करू शकता आणि संपूर्ण ज्या PDF आहे ह्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेल्या आहे, तिथे तुम्ही सर्व PDF बघू शकता। तर बघा, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1/7/2024ला होणार आहे। ऑलरेडी ॲड्रेस जो आहे आपण पनवेलचा तो दिलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत 1/7/2024 ते 2/7/2024। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद अग्निशामक अधिकारी 1/7/2024 ते 2/7/2024ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1/7, 2/7 आणि 3/7 3 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी गट क यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1, 3, 4, 5, 8 आणि 9 जुलै 2024ला होणार आहे। तर डेट जे आहे त्या लक्षात ठेवा। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखापरीक्षक गट क यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1/7, 9/7, 10/7 आणि 11/7/2024ला होणार आहे। महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1/7, 11/7, 12/7 आणि 15/7ला होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 16/7/2024ला होणार आहे। त्या संपूर्ण डेट दिलेला आहे आणि कोणत्या डेटला कोणाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे याची सुद्धा अपडेट तुम्हाला चेक करणं गरजेचं राहणार आहे। तर जी ही PDF दिली आहे ही PDF तुम्हाला संपूर्ण रीड करायची आहे। ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे। यामध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते सोबत घेऊन जायचे सर्व अपडेट दिलेले आहेत। यामध्ये बघू शकता SSCचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचे बोर्ड सर्टिफिकेट 10वीचे, त्यानंतर पदास आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हता म्हणजे जेही तुम्हाला एज्युकेशन मागितलं होतं जे तुम्ही फॉर्ममध्ये अपलोड केलं होतं ते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे। वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकता, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उमेदवार मागास असल्यास संबंधित जात प्रमाणपत्र लागेल, अनुसूचित जमाती प्रवर्गात निवड केलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर माजी सैनिक असल्यास प्रमाणपत्र, क्रीडामध्ये जर काही प्रावीण्य असेल त्याचे प्रमाणपत्र, अनाथ असेल तर अनाथ प्रमाणपत्र, अंशकालीन पदवीधर असाल तर त्याचे प्रमाणपत्र, भूकंप प्रकल्प असाल तर त्याचे सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे। त्यानंतर उमेदवाराच्या नावात बदल असल्यास किंवा विवाह झालेला असल्यास जे तुमचे राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे। आणि ज्या पदाकरिता अनुभव आवश्यक होता आणि ज्यांनी टाकलेला आहे त्याबद्दलची तुमच्याकडे जेही प्रूफ असेल ते तुम्हाला द्यावे लागणार आहे। आणि यामध्ये बघा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 संवर्गनिहाय श्रेणीनिहाय कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक पाहण्यासाठी एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन आपण जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जेही कोणकोणत्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलेलं आहे त्याबद्दलची यामध्ये जी PDF आहे उपलब्ध करून दिलेली आहे। तर बघा, प्रारूप निवड सूचीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रकामध्ये तुम्हाला संपूर्ण नाव दिसेल। ही सुद्धा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे। जर तुम्हाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि संपूर्ण ज्या यादी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे टोटल। त्यानंतर अशा प्रकारचा एक फॉर्मसुद्धा तुम्हाला घेऊन जायचा आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे तुमची भरायची आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी जेही विद्यार्थी जाणार त्याला हा फॉर्म घेऊन जाणं गरजेचं आहे। यामध्ये संपूर्ण माहिती व यासोबत तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स लावणं गरजेचं आहे। यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्ही भरू शकता। संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे। तर तुम्ही यादी चेक करा। जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी जायचं आहे त्याचा टाइम टेबल सुद्धा दिलेला आहे, त्याची सुद्धा PDF आपल्या
टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। तर नगर परिषद भरती 2023 बद्दलचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची याद्या उपलब्ध झालेल्या आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी जायचं आहे तो टाइम टेबल सुद्धा उपलब्ध झाले आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे नाव आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइम टेबल चेक करणे गरजेचं आहे, संपूर्ण डॉक्युमेंट रेडी करणं आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावण्यात आलेलं आहे पनवेलला तिथे तुम्हाला हजर राहायचं आहे। तर नगर परिषदबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।